नमस्कार. शोध अंतर्मनाचा कथासंग्रह. लेखक श्रीकांत मोरे. कथा 17वी. भाग्यश्री. कथेचा उर्वरित भाग. कौशल देशाचा राजा पैज लावतो. बरोबर आजच्याच दिवशी 1 वर्षाने आपण भेटू. मला खात्री आहे आपण सगळ्यांसमोर परीक्षा घेऊ. दोघींपैकी कोण आज्ञाधारक आहे याचा निर्णय घेऊ. राजकन्या कोमल की राजकन्या भाग्यश्री. मी तर पैज जिंकणार याची मला खात्री आहे. ठरल्याप्रमाणे विवाह सोहळा पार पडून जो तो आपल्या गावी निघतात. इकडे भाग्यश्री आपल्या राज्याला जायला निघते. कौशल देशाचा राजा तिला एवढं प्रेम देत असतो की पायसुद्धा जमिनीवर ठेवू देत नाही. त्याच्यामुळं प्रेमामुळं भाग्यश्रीचा बंडखोर स्वभाव असूनही, गर्विष्ठ असूनही, रागिष्ठ असूनही राजाच्या प्रेमात ती चिंब भिजलेली असते. राजा कौशल देशाकडे परत जातात. वाटेत राणी भाग्यश्रीला प्रचंड भूक लागते. राजा तिला म्हणतो, आता तू कौशल देशाची राणी आहे. रस्त्यावरचं कुठलंही खाणं हे त्रासदायक आहे. तुला कुठलंही खाणं मी नाही खाऊ देणार. रथामध्ये तिला जवळ घेतो. अतिशय गोड मृदू आवाजात तिची समजूत काढत असतो. जंगलात ठिकठिकाणी कौशल देशाचे सैनिक विश्रांती घेणं, जेवण करणं आदी कामं करत असतात. अतिशय भुकेने कळवळून राणी झोपायचा प्रयत्न करते. राजा तिला म्हणतो, अगं हा रथ घाण आहे. तू इथं बसून राहा माझ्या आधाराने. पण असं झोपणं बरोबर नाही दिसत. मजल दर मजल करत कौशल देशाच्या राज्यात रथ पोहोचतो. भाग्यश्री पार थकून गेलेली असते. राजवाड्याबाहेर रथ थांबतो. भाग्यश्रीला कधी एकदा राजवाड्यात जाऊ आणि जेवण करून झोपी जाऊ असं वाटत असतं. पण राजाचे आईवडील, दरबारातले सरदार सर्वजण भाग्यश्रीला पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. ती रथातून कसं बसं उतरत असतानाच तिला चक्कर येते. शुद्धीवर आल्यानंतर ती एका महालात असते. महालामध्ये आजूबाजूला दासी असतात. महाल अतिशय प्रशस्त सजवलेला असतो. तेवढ्यात राजा येतो. तिला मोठ्या प्रेमानं 2 घास खाऊ घालतो. तो तिला म्हणतो, तू आता राणी आहेस, राणीप्रमाणे वागलं पाहिजेस. तो अत्यंतिक प्रेमाने तिच्याशी बोलत असतो. त्याचा सगळा व्यवहार हा प्रेमाने चाललेला असतो. त्याचं प्रचंड प्रेम बघून भाग्यश्रीला आपला मूळ स्वभाव कधी आणायची वेळच येत नाही. जणू ती कोण होती हे ती जवळजवळ विसरूनच जाते. एवढं प्रेम राजा तिच्यावरती करत असतो. तो तिला नेहमी सांगायचा, स्त्रीची शालीनता शीलात असते. पतिधर्म हाच तिचा दागिना असतो. तिचा आज्ञाधारकपणा हाच तिचा गुण असतो. स्वाभिमान हा स्वतःच्या संरक्षणासाठी असतो. बघता बघता वर्ष कसं गेलं कळलंच नाही. ठरल्याप्रमाणे आज सुंदरनगरमध्ये मेजवानीचा बेत होता. विवाहाला 1 वर्ष पूर्ण झालेलं असतं. पंचपक्वानाचं भोजन झाल्यानंतर राजा दुपारी राजवाड्याच्या मुख्य हॉलमध्ये सगळ्यांना बोलवतो. राजाचे अनेक सरदार प्रधान तिथे उपस्थित असतात. राजा म्हणतो, आपण कौशल देशाच्या राजाने लावलेली पैज असून मी परीक्षा घेणार आहे. बघूया माझ्या 2 राजकन्यांपैकी कोण आज्ञाधारक आणि सुशील आहे. विराट देशाचा राजा म्हणतो, माझी बायको कोमल हीच खरी आज्ञाधारक आहे, सुशील आहे. राणी म्हणते, परीक्षा घ्यायची काय गरज आहे, आपल्याला माहीतच आहे कोमल कशी आहे ती. आणि चर्चा सुरू होते. असे असताना सगळ्या समक्ष विराट देशाचा राजकुमार म्हणतो, होऊन जाऊ द्या परीक्षा. आता हॉलमध्ये सगळ्यांनाच उत्सुकता लागते. कौशल देशाच्या राजाने लावलेली पैज मी जिंकतो की हरतो. राजकन्या कोमल आणि राजकन्या भाग्यश्री यामध्ये कोमल ही सर्वगुण संपन्न अशी ख्याती असते. सर्वांसमक्ष प्रथम विराट देशाचा राजकुमार आपल्या दूतामार्फत राजकन्या कोमलला बोलावलं जातं. असं निरोप देतो. थोड्याच वेळात दूत परत येतो. कानात काहीतरी खुसफुसतो. पुन्हा तिला ताबडतोब बोलावलं आहे असा निरोप देण्यास विराट देशाचा राजकुमार सांगतो. तरीसुद्धा राजकन्या कोमल तिथे उपस्थित होत नाही. आता परीक्षा घेण्याची वेळ आलेली असते कौशल देशाच्या राजाची. तो टाळी वाजवतो. दूत येतात. त्याला सांगतो, आपण राणी भाग्यश्री यांना आठवण केली आहे असं सांगा. दूत परत येण्यापूर्वीच त्याच्यापुढे राजकन्या भाग्यश्री धावत येते. राजे, आपण माझी आठवण केली. मी आपल्या सेवेसाठी हजर आहे. हे वाक्य ऐकून सुंदरनगरचा राजा राणीसह सभागृहातले सगळेजण आश्चर्यचकित होतात. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे जातात. तिच्या चेहऱ्यावरचा तो घुंगट असतो. ती अत्यंत विनम्रपणे कौशल देशाच्या राजाला बोलते, आपल्या आल्यापासून आदरातिथ्य व्यवस्थित तर झालं ना? काही हवंय का आपल्याला? तो म्हणतो, ओ तू तर असं कर, तुझ्या मोठ्या बहिणीला कोमलला बोलावून घेऊन ये. क्षणाचाही विलंब नव्हता. आपल्या मोठ्या बहिणीला कोमलला ती घेऊन येते. कौशल देशाचा राजा आता शांतपणे राणीला म्हणतो,
तुम्ही भाग्यश्रीचं खरं रूप आता पाहिलं आहे. ती माझ्या प्रेमानं आता फुललेली आहे. तिच्या गुणाचा सुगंध आपणच पाहिलेला आहे. जगात प्रेमानं काहीही साध्य होऊ शकतं. प्रेमानं जग सुद्धा जिंकता येऊ शकतं. ही तर आपली जन्मोजन्मीची नाती आहेत, ऋणानुबंधाची नाती आहेत. सभेचा शेवट भाग्यश्रीच्या श्रीधर्माची भूमिका यानं होतो. सारे सभागृहातले त्यावेळेस अवाक होतात, आश्चर्यचकित होतात. राजा मनातल्या मनात गुणगुणायला लागतो. मौनातली भाषा हृदयी धडधड, मौनातली भाषा हृदयी धडधड, प्रेम अजून नवे नवे. मनात हुरहुर नजरेत अनुराग, मनात हुरहुर नजरेत अनुराग, प्रेम अजून नवे नवे. स्वप्नातली कहाणी थरथर मनात, स्वप्नातली कहाणी थरथर मनात, प्रेम अजून नवे नवे. रोज रोज बहाने मनाचे खेळ मनाशी, रोज रोज बहाने मनाचे खेळ मनाशी, प्रेम अजून नवे नवे. हरवून जाते विचार करून थकते, हरवून जाते विचार करून थकते, प्रेम अजून नवे नवे. दुरून बोलणे हसून लाजणे, दुरून बोलणे हसून लाजणे, प्रेम अजून नवे नवे. नकारात होकार भरला, हळूहळू भीती गेली, नकारात होकार भरला, हळूहळू भीती गेली, प्रेम अजून नवे नवे. ओठातले शब्द भरलेले, ओठातले शब्द नजरेत भरलेले, संभाषण सुरू आहे. ओठातले शब्द नजरेत भरलेले, संभाषण सुरू आहे, प्रेम अजून नवे नवे. हात हाती आला, हात हाती आला, पाऊले रेंगाळत होती, हात हाती आला, पाऊले रेंगाळत होती, प्रेम अजून नवे नवे. एकमेका स्पर्श होता, एकमेका स्पर्श होता, मी माझा न राहिलो, एकमेका स्पर्श होता, मी माझा न राहिलो, प्रेम अजून नवे नवे, प्रेम अजून हवे हवे. धन्यवाद. कथा आवडलीच असल्यास आपण सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.